हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा। भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेसह 6 नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे गटामध्ये जाणार। ठाकरेंचा संकल्प मेळावा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आहे का? काँग्रेसनं आपणच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गटाला सांगितलं। उदय सामंत यांचा टोला। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या जास्त जागा काँग्रेस लढणार। भगीरथ भालकेंकडून शरद पवारांकडे पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त। जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांचं आश्वासन। सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवत आहेत, म्हणून ते सगळे सोऱ्यांची गरज नाही म्हणतात। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं उत्तर। शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। मूळ तक्रारदारांची हायकोर्टामध्ये धाव। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटं बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये। खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला। देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। अजित पवार आणि सुनेत्रा पवार तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। बारामती ते काटेवाडीमध्ये अजितदादा वारीमध्ये पायी चालणार। काटेवाडीमध्ये शरद पवार पालखीचे स्वागत करणार। खासदार निलेश लंकेंच्या कांदा दुधाच्या दरवाढीच्या जनआक्रोश आंदोलनाचा आज 3रा दिवस। आंदोलनाला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात भेट देणार। सांगलीच्या शिराळ्यामधील गुन्ह्यामध्ये राज ठाकरेंची दोषमुक्तता। इस्लामपूर कोर्टाचा राज ठाकरेंना दिलासा। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणी मराठी मुद्द्यावरून मनसेनं केलं होतं आंदोलन। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामधील मास्टर माइंड गंगाधरला आंध्र प्रदेशमधून अटक। गुणवाडीचे आमिष दाखवून फसवणूक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।